नमस्कार. कथा संपदा चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एक विनंती आहे. आपण जर आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा, म्हणजे आमच्या पुढे येणाऱ्या कथा लगेच तुमच्यापर्यंत पोचतील. धन्यवाद. आज आपण ऐकणार आहोत अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेल्या रूपा या कादंबरीचा पहिला भाग. सुरू करूया. रूपा, ए रूपा, आले ग आई. रूपा अंगणात तुळशी वृंदावनाच्या कट्ट्यावर विचारमग्न बसली होती. ती आईची हाक ऐकताच चटकन उठली आणि घरात जाऊन आई पुढे बसली. दोन्ही गुडघे पोटाशी धरून तिने आईला विचारलं, काय? रूपा, अगं बोल की. तू अलीकडे कसला विचार करत असतेस ग? काय? कसलाच नाही. नाही कसा? नानूबाई म्हणाली, तू नक्कीच कसला तरी विचार करत आहेस. पण मी म्हणते, माणसानं असं मनातल्या मनात विचार करत बसू नये. आई, मी कसलाच विचार करत नाही. रूपा हसली तेव्हा तिच्या गोऱ्या गालावर चांदणं फुललं. ही रूपा जन्मतःच देखणी होती, म्हणून आई, नानूबाई, वडील यांनी तिचं नाव रूपा ठेवलं. त्यात आता वयात आली होती आणि तिच्या सुंदरपणाला सर्वश्रेष्ठ तारुण्याची जोड मिळाली होती. परंतु ती स्वभावाने भलतीच गंभीर होती. रूपाला आता 20वे साल लागले होते. आबाजी तिच्या लग्नाची खटपट करीत होता, पण रूपाला साजेसं स्थळ जुळून येत नव्हतं आणि रूपाला पाहून गावातली तरणी पोरं वेडीपिशी झाली होती. काही रूपा रूपा करून बरळत होती, तर काहींनी 33 कोटी देवांना भराभर नवस केले होते. कित्येकांनी गावातील इरसाल कुंटणीची भुतावळं उभी केली होती आणि त्या कुंटणी रूपाची पारत करू पाहत होत्या. गजा नांगरेचं तर टाळकंच कामातून गेलं होतं. तो सावलीसारखा रूपाच्या मागे हिंडत होता. त्याने तर मोठा सुरुंग ठासून ठेवला आणि तो त्याच्या स्फोटाची वाट बघत होता. ए रूपा, नानूबाई म्हणाली, अगं दिवस कासराभर वर आला. तू जा जरा पाण्याची एक घागर घेऊन ये बरं. रूपा उठली, तांब्याची घागर घेऊन बाहेर पडली आणि पाण्याकडे चालू लागली. तेव्हा तिच्या चालीत एक लय आली होती आणि तिच्या टाचेखाली खडे कर्र कर्र करत होते. ती एका दाटक्या पांदीत शिरून नदीजवळ करत होती. तोच पाठीमागून मथीबाईंना हाक मारली, रूपा. तशी रूपा थबकली. मथीबाई बरोबर चालू लागली. मथीबाई तरुण होती, तशीच ती सुंदरही होती. तिला वर्षाचा एक मुलगा होता. 4च वर्षांपूर्वी ती विधवा होऊन आली होती. शिरगावात ती आघाडीची कुंटीण समजली जात. मी म्हणणाऱ्या बाईला मतवून जो तिला भरपूर पैसे देईल त्याच्या हवाली ती करत असे. अशी तिच्याकडे काहीतरी जादू आहे असं लोक बोलत होते आणि मतवी मथू म्हणून तिच्याकडे बोट दाखवत होते. ती काहीच करत नव्हती. दिवसभर गावात फिरत होती, अंगारा धुपारा करत होती. ती कुणाच्याही घरी जाऊन त्याचं पोट चोळीत होती. काही तरणी पोरं उगीचच पोटात दुखत असल्याचं सांगून तिला घरी बोलवत असत आणि तिचा मनमुराद उपभोग घेत असत. गजा नांगरेनं रूपाला हाताखाली घेण्यासाठी या मथीची योजना केली होती आणि ती रूपाच्या पाळतीवर होती. रूपा घरातून बाहेर पडली की मथीबाई तिला एकांतात गाठून आपलं कुंटिणीचं कसब पणाला लावत होती. आज रूपा नदीला निघालेली पाहताच भरलेली घागर ओतून तिनं त्या पांदीत रूपाला गाठली होती. रूपानं मान तिरकी करून मथीकडे नजर टाकली. तिच्या कपाळावर एक लहानशी आठी उमटून पुन्हा मावळली. नव, हे असं कसं? मथीनं प्रारंभ केला. कसं? रूपानं विचारलं. म्हणजे
असं की आणखी किती दिवस आईबाबांच्या टाळूवर मिऱ्या वाटायच्या? मथीनं उलटं विचारलं. मला समजलं नाही, सरळ सांगा की, रूपा बोलली. म्हणजे असं, माहेरचं अन्न किती दिवस खायचं? मथीनं प्रश्न केला. तुम्ही किती दिवस माहेरचं खाता? रूपानं विचारलं. माझी गोष्ट वेगळी हाय, मथी कणत म्हणाली. माझं लगीन झालं, मला एक मूल हाय, माझा संसार सुखाचा होता, पण देवाला बघवलं नाही. मग मी काय करावं म्हणता? रूपानं विचारलं. काही करू नका, चटकन बाशिंग बांधून आमच्या हातावर पाणी घालून ही दौलत ज्याची त्याला देऊन मोकळं व्हा, असं म्हणून मथीनं रूपाच्या भरदार नि उभार उरोजावर बोट रोखलं. रूपानं भरकन छातीवरचा पदर सावरला नि ती पुन्हा गंभीर झाली. बोलता बोलता त्या दोघी नदीवर पोचल्या आणि घागरी भरून परत फिरल्या. मथी बोलली. एक गोष्ट विचारू का? विचारा की. नको बाई, तुम्हास राग येईल. नाही येणार, सांगा. मी तुमच्या वयाची व्हते तेव्हा मला रोज राती सपनं पडायची. मथीनं मुळाला हात घातला. म्हणाली, तशी तुम्हासनी सपनं बिपनं पडत्यात का? सपनं? कसली सपनं? रूपानं विचारलं. मला सपनं पडायची ती अशी, मथी म्हणाली. रोज राती कोणतरी गडी माणूस सपनात यायचा आणि मग आमची भलतीच भानगड व्हायची. मला कसलीच स्वप्न पडत नाही ती, रूपानं नकारार्थी मान हलवली. खोटं. खरं. रूपाबाई, माझा बी तुमच्या वाणीच बाईचा जन्म हाय, मथी म्हणाली. रूपा, तरुणपण दिसायला बरं असतं, पण त्यात एक धग असती आणि ती धग माणसाला झोप लागू देत नाही. बायकांची सुख आणि दुःख मला चांगली कळत्यात बरं का. कळत असतील बाई, रूपा बोलली. रूपा, तुमचं हे रुपडं बघून सारा गाव दंग झालाय, मथी म्हणाली. कैक पोरं तुमच्यासाठी झुरणी लागल्या तेसनी तुमचं खूळ भरलया, खूळ. हायसा कुठं? मथी बोलत होती. निरूपा हूं हूं म्हणत ऐकत होती. निऱ्याचा घोळ डाव्या हातानं उचलून धरला होता. तिच्या पायातील शिंदेशाही तोडे हादरत होते नि ती दमदार पावलं टाकत होती. पुढून दिनकर पवार आला. त्यानं रूपा आणि मथी या दोघींना पाहिलं आणि कपाळावर आठ्या घालून तो पुढं गेला. पांदीच्या तोंडावर एका झाडाखाली गजा नांगरे भूतासारखा उभा होता. त्यानं पांढरा सदरा घालून डोकीला गुलाबी रंगाचा आब्रक घातलेला पटका बांधला होता. त्यानं 3 हात दांडा असलेली कुऱ्हाड घेतली होती आणि भरपूर दाढी वाढवली होती. रूपाला हाताखाली घेऊनच मी दाढी काढणार असा त्याचा दावा होता. मथी आपलं काम नक्कीच करणार अशी त्याला खात्री वाटत होती. परंतु जे काही व्हायचं आहे ते लवकर व्हावं म्हणून तो तळमळत होता. रूपा आणि मथी पांदीतून बाहेर पडून गावात आल्या. रूपा आपल्या घरी गेली आणि गजा नांगरा मथीच्या घरी गेला. खळकन बसला आणि आपला नेहमीचा प्रश्न केला. काय मथुबाई, आमचं काही जमणार की नाही? सारं सारं जमणार, मथी म्हणाली. आतासा तवा तापतोय, पण वाईच दमानं घ्यावं लागल. काय? घाई करून चालणार नाही, भागणार नाही. आणि आज तुम्ही मला 50 रुपये देणार होता, त्याचं काय झालं? हे बघ, आता पातूर म्या तुला 150 दिलं. गजा खिशातून 50 रुपये काढीत म्हणाला. आणि हे 50 रुपये घे.
परदिरंगाई करू नक. किती लागल तो पैसा घे, पण हे पाखरू माझ्या ताब्यात दे. ठरलं. मथीनं 50 रुपये उचलून कपाळाला लावून नंतर कनवटीला लावले. नीती म्हणाली, अंगची शिंदळ, तिला कुंटीन लागत नाही. पण ही रूपा अंगची शिंदळ नाही, नुसता करकरीत बंदा रुपया हाय. त्यो बंदा रुपया लवकर मोडून माझ्या खिशात घाल, गजा म्हणाला. आधी पोटात चहाचा कप घाला, मथी खुशीत येऊन म्हणाली. चहा घेऊनच जावा, झालं? बर, असं म्हणून गजा ऐसपैस बसला. मथीनं चपळाई करून 2 कप चहा केला. 1 कप गजाला देऊन ती त्याच्या डोळ्यात पाहत हसली आणि म्हणाली, नांगरे, तुमचा रुपया तुमच्या खिशात घालीन तरच नावाची मथी. बस बस, एवढंच कर, गजा म्हणाला. तू पैशाची काळजी करू नक. मी पैसा कुरानं पेरीन, मात्र ही भानगड झालीच पाहिजे. तुम्ही काळजी करू नका, मथी बोलली आणि गजा छकड्याच्या बैलानं शिवळ खांद्यावर घ्यावं तशी कुऱ्हाड खांद्यावर घेऊन चालू लागला. आबाजी नुकताच रानातून आला होता. मी नानूबाईशी बोलत होता. नानूबाई म्हणाली, हे बघ आबाजी, आता माझं जरा ऐका. रूपाच्या लग्नाची काहीतरी खटपट करा. रूपा आता वयात आली हे तुम्हासनी दिसत नाही का? अगं, मला सारं कळतं, पण वळत नाही, आबाजी म्हणाला. लेक थोर झाली म्हणून कुणा पेंढाऱ्याच्या गळ्यात हे माणिक बांधू होय? येळ आली की एका दिवसात रूपाचं लगीन उरकून घेतो, देतो बार उडवून. नंतर आबाजींना न्याहारी केली आणि दुपारची भाकरी मळ्याकडे पाठवा असं सांगून तो रूपाच्या लग्नाचा विचार करत रानात गेला. आणि रूपा घरी आली तेव्हा नानूबाई म्हणाली, रूपा, तुझ्या वडिलानं दुपारची भाकरी घेऊन मळ्यात बोलिवलंय. मग जाईन की, रूपा म्हणाली. दुपार झाली. दिवस डोक्यावर उभा राहिला. सर्व सावल्या पायात गोळा झाल्या. रूपानं जेवणाची पाटी भरली नि तंग कास घालून ती मळ्याकडे निघाली. मथी रूपाच्या टेहळणीवरच होती. रूपा जेवण घेऊन मळ्यात निघालेली पाहताच तिनं जळण्यासाठी पाटी घेऊन रूपाचा पाठलाग सुरू केला. चिमणी मारायला बहिरी ससाण्यानं सूर मारावा तशी ती धावू लागली. उर्वरित कथा पुढील भागात नक्की ऐका. कथा आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन कथांकरता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.